विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत आणि या निकालामध्ये गेम चेंजर कोण ठरलेला आहे, काय मुद्दे होते निवडणुकीच्या दरम्यान आणि या मुद्द्याचा महायुतीला कसा फायदा झाला हे आपण पत्रकारांकडून जाणून घेऊयात। माझ्यासोबत हिंगोलीमधले ज्येष्ठ पत्रकार आहेत, पुण्यनगरीचे श्याम सोळंके सरांपासून मी सुरुवात करतो। सर, काय वाटतंय जी काय निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने या निवडणुकीच्या अनुषंगाने काय मुद्दे चर्चेला राहिलेले आहेत आणि कसा फायदा झालेला आहे महायुतीला? महायुतीला प्रामुख्याने महायुतीमध्ये जे लाडकी बहीण होती त्या लाडकी बहीण योजनेचा नक्कीच काही प्रमाणात फायदा होणार। त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट, लोकसभेला जे यश मिळालं होतं महाविकास आघाडीला, आणि महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर त्यांच्या अंगी आलेली मरगळ हीच त्या अपयशाचं कारण, या विधानसभेमध्ये अपयशाचं कारण मुख्य दिसून येतो। त्यातच जे महत्त्वाचे मुद्दे होते, शेतकऱ्यांचे मुद्दे असो हे असो, त्या या निवडणुकीत चाललेले नाहीत आणि चाललेले नसले त्याचा फायदा महायुतीला झालेला आहे। काय सांगाल, जी निवडणूक झालेली आहे, आपण हिंगोली जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघाचा विचार करू, इथं महायुतीचे 3ही उमेदवार निवडून आलेले आहेत। कुठले मुद्दे स्थानिक पातळीवरती चर्चेला होते, कुठल्या मुद्द्यांचा फायदा झाला, अपक्षांचं काय भूमिका राहिलेली आहे त्याच्यामध्ये? अपक्षांनी हिंगोली विधानसभेत जास्त मतं घेतलेली आहेत, पण बाहेरच्या ठिकाणी फक्त वसमत विधानसभेतही असाच चित्र दिसलं। पण कळमनुरीमध्ये अपक्षाचं काही जास्त पारडं जड राहिलं नाही। अपक्ष 2 होते, दोनपैकी एक अपक्ष होता, तो अपक्ष एकदम 4,500 आलेला आहे, आणि दुसरा अपक्ष आहे तो 18-19 वर गेलेला आहे। तर ही काही अपक्षाची तेवढी हे इथं नव्हती, पण हिंगोली विधानसभेमध्ये अपक्षांनी बऱ्या प्रमाणात मतं घेतली होते। हे इथं चित्र हिंगोली विधानसभेत दिसून येते। वसमतही पारदेश्वर महाराज होते अपक्ष म्हणून, त्यांनी सुद्धा चांगले मतं वसमत विधानसभेमध्ये घेतलेली आहेत। हिंगोलीमधला जर विचार जर केला तर महाविकास आघाडीला जे काँग्रेसचे बंडखोर आमदार होते, माजी आमदार होते भाऊराव पाटील, त्यांची नाराजी नडली आहे। हो, हे नक्कीच आहे, कारण त्यांचे मताच्या आकडेवारी जर बघितली तर 22,000च्या पुढे त्यांनी मतदान घेतलं, आणि त्याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला बसला, हे सरळ दिसून येत आहे। डोकणे सर, काय सांगाल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मुद्दे चर्चेला होते, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, शेतकरी नाराज होते मोठ्या प्रमाणात, यावेळेसही तसं दिसलं, पण काय वाटतं तुम्हाला, कुठे महाविकास आघाडीनं आत्मचिंतन करायला पाहिजे? कारण महायुतीच्या प्रचंड जागा आल्यात महाराष्ट्रामध्ये। मराठा आरक्षणाचा मुद्दा तेवढा काही या निवडणुकीत दिसून आला नाही। ते जरांगे फॅक्टर चाललं नाही म्हणायला हरकत नाही, परंतु मराठा समाजानं महायुतीला मतदान केले हे निश्चित झाले। काय सांगाल तुम्ही, ज्या पद्धतीनं शेतकरी नाराज होते, ज्या पद्धतीनं युवांमध्ये प्रचंड नाराजी होती, नोकऱ्यांसंदर्भात त्यांच्यामध्ये नाराजी होती, मात्र ती नाराजी कुठेतरी मतदानामध्ये दिसली नाही आहे, महायुतीला सरळ सरळ त्याचा फायदा होत गेला, तुमचं विश्लेषण काय म्हणतं? एका महिन्यापूर्वी शिंदे सरकारने म्हणजे महायुतीनेच काही निर्णय धडाक्याचे घेऊन एका महिन्यात युवकासाठी असतील, शेतकऱ्यासाठी असतील, लाडक्या बहिणीसाठी असतील, सर्व निर्णय घेऊन मार्गी लावण्याचे काम केले। त्याच्यामुळं या विधानसभेत त्याचा फायदा महायुतीला झाला हे निश्चित। खास करून त्याचा फायदा असं म्हणता येईल की लाडके बहीणचा झाला आहे। सर, काय म्हणताय, कशा पद्धतीनं हे जे निर्णय जे समोर आलेत, काय एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय निर्णयासंदर्भात? नाही, हे आता ज्या माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितले ते सगळेच मुद्दे त्याच्यात आहेत, पण माझ्या मते लाडकी बहीण अर्थातच राज्यभर गेम चेंजर ठरली महायुतीसाठी, हे नाकारता येणार नाही, पण त्याच्या एवढाच मराठवाड्यातला विषय सांगतो, स्पेशली मराठवाड्यातला, जिथे, कारण जरांगे फॅक्टरचा सगळ्यात मोठा इफेक्ट कुठे होता तर तो मराठवाड्यात होता। मराठवाड्यामध्ये काय इतके हाल खराब झाले, कारण मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीची सगळी मदार मुस्लिम आणि मराठा ह्या 2 घटकावर अवलंबून होती। बहुतांश उमेदवारांचा प्रचारच त्या दृष्टीने होता की मराठा आमच्यासोबत आहेत, मुस्लिम आमच्यासोबत आहेत, आणि आमची सीट लागणार म्हणजे लागणार आहे। ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक अंडरकरंट असा होता जो कोणाच्या लक्षात नाही आला। ह्याच्यामुळे नॉन मराठा, मी फक्त ओबीसी म्हणत नाही आहे, नॉन मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं मोठ्या प्रमाणावर। एकीकडे मराठा आणि मुस्लिम एक होऊन एखाद्या उमेदवाराच्या विजयासाठी जर झटत असतील तर नॉन मराठा
आणि नॉन मुस्लिम हे सगळे मतदार यांना कोणी नेत्यांनी असं एकत्रित आणलं आहे का? असं नाही. याच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी फार काही केलं आहे का? तसंही नाही. हे लोक आपोआप स्वयं, म्हणजे ज्याला शिवमोठं आपण म्हणतो, शिवमोठं ह्या लोकांनी ह्या मतदानाच्या विरोधात आपल्याला एक तयारी करायची अशा पद्धतीने केली आणि त्याचा इफेक्ट दिसलाच आहे. हिंगोलीमध्ये 3 विधानसभा होत्या. 3 विधानसभापैकी 3ही महायुतीकडे आल्या. महाविकास आघाडीच्या 3ही जागा पडल्या. काय वाटतं याच्या पाठीमागचे काय कारणं असावीत? काय एवढा मोठा फटका महाविकास आघाडीला हिंगोली विधानसभेमध्ये बसला, हिंगोली जिल्ह्यातील 3ही विधानसभेमध्ये बसला? सोळंके सरांनी सांगितल्यासारखा विषय आहे की लोकसभेमध्ये मिळालेला विजय, हा विजय बघितल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांना एक अति आत्मविश्वास झाला होता की आता आपलं सरकार येणारच आहे, आपल्याला फार काही करायची गरज नाही, जनता आपल्या बाजूने कौल देणारच आहे. हे त्यांच्या लक्षातच आलं नाही की ह्या 6 महिन्यामध्ये राज्यातील सरकारने, केंद्राचा फार मोठा काही रोल नव्हता, पण राज्यातील सरकारने जे काही निर्णय घेतले, लाडक्या बहिणीसहित लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. दुसरं म्हणजे प्रचाराची जी यंत्रणा होती ती यंत्रणा राज्यस्तरावर अशी एखादी कुठे राज्यात राबविली गेली नाही. शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांना न मिळणारा त्यांच्या शेतीमालाचा भाव, युवकांची बेरोजगारी, महिला असुरक्षितता, ह्या सगळ्या विषयावरती महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कुठेही बोलताच आलं नाही. आणि आघाडीचे सगळ्यात मोठे स्टार प्रचारक असलेले राहुल गांधी राज्याच्या निवडणुकीमध्ये येऊन संविधान बदलाचा विषय करतायत. त्याचा काय इफेक्ट होणार आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कोणाचंही सरकार आलं तर केंद्रात संविधान कोणी बदलू शकते का त्याच्यातलं? नाही. पण तो जसा फीडबॅक त्यांना हवा होता तसा फीडबॅक त्यांना गेला नाही. त्यांनी इथे येऊन बोलण्यासारखे अनेक मुद्दे होते. विशेष करून हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचनाचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याच्यावरती चर्चा करतो. लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान एक नवीन विषय झाला की हिंगोली शहराच्या जवळ एक कालवा खोदला जाईल आणि कालव्यातून कयाधूचं पाणी काढून नांदेड जिल्ह्याला दिला जाईल. किती महत्त्वाचा विषय होता. हिंगोली जिल्ह्यातील लोकांच्या भावना पेटल्या असत्या जर या विषयावर महाविकास आघाडीने नीट प्रचार केला असता तर. पण तसं नव्हतंच काही. महाविकास आघाडीमधले उद्धव ठाकरेंनी ती सभा घेतली, त्या सभेचा फायदा झालेला नाहीये महाविकास आघाडीला. उद्धव ठाकरेंच्या सभेचा एरवी, कारण त्यांचं म्हणजे असं काही एकदम वक्तृत्व असं नाही आहे की त्यांनी लगेच सांगितलं की कोणीतरी, म्हणजे जी ढब होती बाळासाहेबांची त्या पद्धतीने त्यांचं बोलणं नाही आहे. तो एक फार सोफिस्टिकेटेड आणि फार चौकटीत राहून बोलणारा नेता आहे. म्हणून अशा वेळेला सभेचा फायदा फार मोठा होईल असं सहसा बघितलेलं नाही आपण कधी, म्हणून झालाच नाही तो. सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ कळमनुरीमध्ये बांगरांवरती प्रचंड आरोप झाले. महाविकास आघाडी असो, वंचित असो, ह्यांच्या उमेदवारांनी आरोप केले. अक्षरशः तिथं धिंगाणा घातला गेला, राडा झाला. मात्र त्याचा बांगरांच्या मतदानावरती काही परिणाम वाटत नव्हता. नेमकं कुठं गेम चेंजर ठरले, कुठले मुद्दे बांगर म्हणजे गेम चेंजर म्हणजे असा की गरीब असो किंवा कोणताही व्यक्ती असो, दवाखान्यात धावणे वेळेवर, आणि काय मदत लागते त्यांनी मदतही केली. शेतकरी असो, गरीब असो, कोणी बी सर्वांसाठी तो धावणारा नेता म्हणून परिचित झाला होता. म्हणून तो गेम चेंजर ठरला आहे. भाऊ काय सांगाल, वसमत आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी जे अपक्ष होते त्यांनी निर्णायक मतं घेतली, त्याच्यामुळं महाविकास आघाडीला फटका बसला असं वाटतंय? नक्कीच. जे अपक्ष उमेदवारांनी खूप मतदान घेतले. वसमतला असो की हिंगोलीला असो, हिंगोलीच्या 3ही अपक्ष उमेदवारांनी चांगले मतदान घेतले. एकाने 23,000 घेतले वंचितवाल्यांनी, दुसऱ्यांनी 22 घेतले आणि तिसऱ्यांनी 19 घेतले. हे मताची आकडेवारी आहे हिंगोलीची. आणि वसमत विधानसभेत जे पारदेश्वर महाराज होते त्यांनी सुद्धा मला वाटते 35,000च्या आसपास त्यांनी मतदान घेतलेलं आहे. आणि हे मतदान हे नक्कीच महाविकास आघाडीसाठी तोट्याचे ठरले होते. ज्या पद्धतीनं महायुतीनं फॉर्म्युला राबवला होता की वसमतची जागा राष्ट्रवादी अजितदादा लढवतील, कळमनुरीची जागा शिवसेना लढवतील आणि हिंगोलीची जागा भाजप लढवेल. मात्र महाविकास आघाडीमध्ये तसं झालं नाही. इथे काँग्रेसला जागा नाही दिली, त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये नाराजी होती. तो एक फटका बसला असं म्हणता येईल का महाविकास आघाडी? नक्कीच. इथं अगोदरपासूनच काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच महाविकास आघाडीचे काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल
ही चर्चा होती आणि 1.5-2 महिन्यापासून जवळपास पूर्ण तयारी झाली होती आणि ऐन वेळेला जे उमेदवारी बदलण्यात आली ती नक्कीच तोट्याची ठरली महाविकास आघाडीला. इथं हिंगोलीच्या वातावरण तसं दिसून येत आहे. 2 मतदारसंघातला विषय, तिकडे काही फरक पडलाय का काँग्रेसच्या मताचा? ते मतं जे आहेत ते डिवाइड झाले इथे नाराजीमुळे, असं काही वाटतंय का? कळमनुरी आणि हिंगोली आणि वसमत ह्या तिन्ही विधानसभेचा विचार केला तर नक्कीच ह्या मताचा विभागणी झालेली आहे. जातीय समीकरणसुद्धा महत्त्वाचं ठरलं होतं, पण मराठा मतदारांनी नक्कीच महायुतीला काही प्रमाणात का होईना मदत केलेली दिसून येते स्पष्ट. तर हे पत्रकारांचं आपण चर्चा केली आहे. ह्याच्यामध्ये महायुतीला कशा पद्धतीनं फायदा झाला, याच्यामध्ये मेन महत्त्वाचा मुद्दा राहिला तो महिलांचं मतदान. त्याचबरोबर जे काही अपक्ष आहेत त्याच्याबरोबर काँग्रेसची नाराजी इथे महाविकास आघाडीला नडल्याचं दिसतंय. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.